मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये आलेले कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हे भेट न होताच नाराज होऊन परतले। सुमारे 2 ते 2.5 तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय। दोघे निघून जात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला असा सवाल उपस्थित करत त्यांनी तिथून प्रस्थान केलं। यावेळी प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी राज ठाकरे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, मात्र आम्हीही महाराष्ट्र आणि देशासाठी पदक मिळवून नाव उज्ज्वल केले अशी भावना व्यक्त केली। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। गेल्या 7 महिन्यांपासून ऊस बिल थकीत असतानाही कारखाना प्रशासनाकडून बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केलंय। थकीत ऊस बिल व्याजासह अदा करण्यात यावं, तसंच कारखाना प्रशासनावर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान जमजमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारखान्याच्या संचालकांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे। आज मी गणेश अंधारी शेतकरी पुत्र आज भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना यांनी शेतकऱ्याचं गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ऊसाचं बिल दिलेलं नाहीये। आज शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज शेतकरी अक्षरशः कोणी एसटीने आला, कोणी स्वतःच्या गाडीने आला, परंतु शेतकरी सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकला नाही। साधारण 700 ते 800 शेतकरी जर आज ह्या ऊसाच्या बिलापासून प्रलंबित राहिले असतील तर त्यांच्या घरात त्यांना लागणारा दवाखान्याकरता पैसा असेल, शाळेकरता पैसा असेल, हा पैसा कोण उपलब्ध करून देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझी एक सरकार दरबारी विनंती असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ RCCची कार्यवाही करून कारखान्यावर जप्ती आणून ह्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर बिल जमा करावे आणि साखर आयुक्तांनी ह्याची तीव्रतेने दखल घेऊन सगळ्या शेतकऱ्यांचं बिल लवकरात लवकर अदा करावं ही सरकार दरबारी विनंती आहे। आणि व्याजासहित परतावा करावा ही सगळ्या सरकार दरबारी विनंती आहे। आणि किती दिवसापासूनची मागणी आज आंदोलन काय केलं एवढं सांगा। बोला काय आंदोलन का? मी एकंदरीचा रहिवासी आहे, शेतकरी आहे। आम्ही आज आंदोलन यासाठी केलं की आज आमचे 7 महिने झाला आमचा भाऊसाहेब बिराजदारला ऊस जाऊन कारखान्यावरती। आज आम्हाला त्याचे 1 रुपया सुद्धा आमच्या म्हणजे हातामध्ये आले। तर मला सांगा, आज शासन नियमानुसार 14 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14 दिवसामध्ये ऊसाचे बिल पडले पाहिजे शासन नियमानुसार। तर ही शासन काय करायला आहे? आज 7 महिने झाले शेतकऱ्यांकडून आज समजा आज आम्ही त्यांना पैसे मागितले, त्यांनी काय म्हणले की आमच्या बँकेमधून मार्फत तुम्हाला तुमच्याच ऊसाचे बिल हे कर्ज स्वरूपात मिळेल 80% बिल आणि त्यावरती तुम्हाला व्याज लागेल। मला सांगा, मग आमचं बिल आमचे जे बिल त्यांच्यापाशी आहे ती बिल आमचं महत्त्वाचं नाही का? आंदोलन काय केलं तुम्ही? आज आंदोलन आम्ही भीक मागितले त्या सहकार मंत्र्याच्या आणि जे संचालक आहेत भाऊसाहेब बिराजदारचे त्यांच्या नावानं आम्ही आज भीक मागितली अख्ख्या शहरभरात आणि ती भीक आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत। जी काय मिळालेली भीक आहे ती आम्ही सुपूर्द करणार आहोत। थँक्यू। राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला इथं पत्रकार परिषद घेत विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली भूमिका मांडली। प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सल्लागार असल्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले की प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यात राजकीय सल्लागार म्हणून काम केले, मात्र राष्ट्रवादीत त्यांची अधिकृत नियुक्ती झाल्याची माहिती नाही। मनोज जरांगे यांच्यावरील टीकेबाबत बोलताना भुजबळ म्हणालेत की सरकारमध्ये राहून सर्व समाज घटकांचा समतोल राखत निर्णय घ्यावे लागतात। नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर चिंता व्यक्त करत त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचं मान्य केलंय। गुजरातच्या कंत्राटदाराबाबत चर्चा ऐकली असल्याचं सांगत त्याबाबत खात्री नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मोहन भागवत यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील वक्तव्याचं स्वागत करत भुजबळ यांनी शिक्षण व्यवस्थेवर व्यापक चर्चा होण्याची गरज व्यक्त केली। कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या प्रकरणांमध्ये कागदपत्रातील त्रुटी काही निर्णय घ्यावे लागतात आणि या विषयाकडे मुख्यमंत्री लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलंय। भाजपचा पराभव करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार होणार असल्यामुळे प्रशांत किशोरांमुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये आता सध्या बेबनाव सुरू आहे। मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलं। पण राष्ट्रवादीमध्ये काय अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही। जर प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे की रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं सोपं नाहीये, म्हणजे जेवढं सिस्टम मध्ये काम करणं त्याच्यात फरक असतो। ठीक आहे ना, कारण बाहेरच्या विरोधी पक्षात राहून आपल्याला जे काही बोलता येतं ते सगळंच काही जे आहे सरकारमध्ये राहून ते शक्य होतं सगळं करणं असं नाही। काही गोष्टी होतात, काही गोष्टी
होत नाहीत. कारण अनेक गोष्टी सरकारला बघाव्या लागतात. वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत. ह्या सगळ्यांच्या प्रश्न जे आहे सोडवताना जे आहे कुठे थोडंसं जरा समतोल राखणं जे आहे गरजेचं ठरतं. कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. एससीबीसी आरक्षण जे दिलंय ते त्या लोकांना ओबीसी प्रवर्गातील लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली. जरांगेंच्या आंदोलनापूर्वी आता एक नवीन आंदोलन उभं राहत आहे. मी नेहमीच मंत्रिमंडळात सांगत आलेलो आहे. ठीक आहे, आरक्षण ते बरोबर, ते आरक्षणामध्ये घ्यायचं की नाही हा मुद्दा वेगळा आहे. जे म्हणून विद्यार्थी आदिवासी असतील, दलित असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांना सारख्या प्रमाणामध्येच सगळ्या सवलती तुम्ही द्या. म्हणजे एक सवलत जर एकाला दिली आदिवासीला, ती सवलत मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सारखा आपण वागवलं पाहिजे असं माझं मत आहे. हे मी एक वेळा नाही मंत्रिमंडळामध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे. तरी सुद्धा म्हणजे सारथी एक निर्णय घेत आहे, बार्टी एक निर्णय घेत आहे, महाज्योती एक निर्णय घेत आहे, आरटी एक निर्णय घेत आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळते, आम्हाला मिळत नाही, आम्हाला कमी मिळतं, त्यांना जास्त मिळतं, असे हे मुद्दे निर्माण होतात. माझं अजूनही म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सवलती देण्यामध्ये, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, पण सवलती देण्यामध्ये कुठे भेदभाव करायचं काही कारण मला वाटत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं ट्रीट करायला पाहिजे. तर